येळकोट येळकोट जय मल्हार. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेत असालच. तर आज होती सोमवती अमावस्या. मग गेलो पारनेर तालुक्यातील कोरथण या ठिकाणी आपल्या कोरथणच्या राजाला भेटण्यासाठी. तर त्या ठिकाणी गेलो तर बघू शकता या पायऱ्यामध्ये गेलो वरती. तर हे बघू शकता आमचे मित्र बाबू आहेर, हे सुद्धा होते आमच्याबरोबर. मग हे बघा ते चाललेत पुढं, आम्ही पाठीमागं. तर हे समोर दिसतंय श्री क्षेत्र कोरथण खंडोबा देवस्थान. इथून आम्ही गेलो वरती. तर बघू शकता आता इथून आतमध्ये जायचं आहे. तर या ठिकाणी दर्शन घेतलं, तळी भंडार केला. तर त्या ठिकाणी तळी भरावी लागते, मग तळी भरली. तर बघू शकता कोरथणचा खंडेरा. तर दर्शन घेतल्याच्या नंतर मंदिराच्या बाहेर आलो आणि बाहेरून आल्याच्या नंतर गोल फेरी मारून मंदिराला यावं लागतं. तर हे बघू शकता मंदिराला उजी घालून आता चाललेलो आहे पुढे. तर पूर्ण असं गोल राऊंड मारावा लागतो आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दर्शन घ्यावं लागतं. तर हे बघू शकता त्या ठिकाणी साफसफाईचं काम चालू होतं आणि आम्ही चाललो होतो पुढे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. बघू शकता पितळाची मूर्ती, एक पितळाची सुंदर अशी मूर्ती आहे. तर हे बघू शकता. मग त्याच्यानंतर गेलो गगनगिरी महाराजांच्या मूर्तीच्या दर्शनाला. तर त्या ठिकाणी सुंदर अशी गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. मग तिथे दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या वाटेने. मग त्या ठिकाणी सुंदर असं भक्तनिवास आहे, राहण्यासाठी योग्य अशी